लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 24 एप्रिलच्या भागामध्ये चिडलेली रोहिणी नैनाचा हात धरते आणि तिला फरफटत संगीताच्या समोर आणते आणि तुमच्या मुलीला या आधीच जर वेसण घातली असतीत ना तर ही वेळ आलीच नसती. संगीता म्हणते काय केलं ना आता हिने. यावरती रोहिणी म्हणते ही तुमची मुलगी. आत्ता न इथे सगळेजण रामनवमीची पूजा करतायत आणि तुमची मुलगी राहुलच्या रूममध्ये गेली होती त्याच्या बेडवरती पहुडायला. सगळी लाज लज्जा शरम सोडून दिल्यान हिने. संगीता म्हणते काय तुला बोलूच नाही ने. यावरती रोहिणी म्हणते आत्ता तरी आपल्या मुलीला आवर घाला. चांदेकरांच्या घरात आहे, इथे होणारी सून आहे, ही थेरं हिला चांगली वाटतात का. संगीताला लाजेंनी मान खाली जाते. संगीता म्हणते नाही नाही अगं केलेच तेवढे पराक्रम पुरे झाले. आणि ती रोहिणीची माफी मागत म्हणते माफ करा रोहिणी आत्या, पुन्हा आमच्याकडून अशी चूक नाही होणार. असं म्हणत ती रोहिणीची माफी मागते. मग रोहिणी निघून निघाल्यावर ती संगीता म्हणते काय ग तुला अक्कल तरी आहे का. काय वागतेस काय, तू करतेस काय, तुला समजतंय का. अगं इथली सून होणार आहेस ना तू, मग हे असं वागणं तुला शोभतंय का. एक शब्द बोलू नकोस बिलकुल माझ्याशी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत इथे आहेस ना तोपर्यंत निमूट राहा. आता मात्र आबा सांगतात चला सगळ्यांनी छानपैकी रामाचा पाळणा हलवायला या, रामजन्माची वेळ झाली आहे. असं म्हणत आबा आता रजनी, सरोज, कला आणि रोहिणी चौघींना सुद्धा रामजन्माचा पाळणा हलवायला बोलवतात. राहुल कुठे आहे असं म्हणताच राहुलसुद्धा तिकडे येतो. मग कला छानपैकी पूजन करते आणि सगळेजण रामजन्माचा पाळणा हलवायला लागतात. घरातल्या सगळ्या बायका छानपैकी पूजन करत असतात. आबा हा नयनरम्य सोहळा अगदी छान पाहत असतात. कलाला तर म्हणजे इतका मान मिळतोय हे बघून संगीताला खूपच आनंद होत असतो. आपल्या मुलीला चांदेकरांच्या सुनेचा मान दिला जातोय यापेक्षा अधिक तिला काय हवं असतं. असा छानपैकी सोहळा संपन्न होत असताना रोहिणी अद्वैतला खूण करते. अद्वैतला खून करून रोहिणी त्याला आता आपल्यासोबत वरती बोलवते. मग अद्वैत रोहिणी जिकडे बोलवते तिकडे निघतो. तोपर्यंत कला विचार करते हा आगाऊ चाललाय कुठे आणि ती थांबवण्याचा प्रयत्न करते. कुठे चाललंयस तू. अद्वैत म्हणतो तू बाजूला हो, तुझं काय. यावरती आता कला सांगते इकडे पूजा चालू आहे ना, मग तू तिकडे कुठे चाललास. अद्वैत म्हणतो हे विचारायचा अधिकार तुला नाही आहे चोंबडे, बाजूला हो. असं म्हणत तो कलाला तिकडून बाजूला करतो आणि ताबडतोब वरती जातो. इकडे आता कला विचार करत असते नक्की ह्याच्या मनात तरी काय आहे आणि हा चाललाय तरी कुठे. मला ह्याचं काहीच कळत नाही. रोहिणी आत्यांनी का बरं ह्याला बोलवलं असेल असा विचार कला करत असते. तोपर्यंत रोहिणी आता अद्वैतला आपल्या रूममध्ये बोलवते. रोहिणीने अद्वैतला रूममध्ये बोलवल्यावरती कला पण त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे जाते. पण तेवढ्यात तिला संगीता अडवते. संगीता म्हणते नाही कल्या अगं खरंच तुझं हे सगळं पाहून ना वैभव मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू ना मी कले, मला खरंच खूप आनंद झालेला आहे. आज न हे सगळं पाहायला तुझे बाबा हवे होते. त्यांना न हे सगळं बघून खूप खूप आनंद झाला असता. म्हणजे तुला चांदेकरांच्या सुनेचा हा जो मान मिळतोय ना हा मान मरातब पाहून त्यांना इतका आनंद झाला असं तुला सांगू ना. खरंच मला तुझं इतकं कौतुक वाटतंय की आबाजींनी तुला या घरच्या सुनेचा मान दिलाय. त्याचबरोबर घरातले सगळेजण तुला सून मानतात. यापेक्षा मला काय ग पाहिजे. खरंच तुझं भाग्य खूप चांगलं आहे. असं म्हणत ती सांगते माझा जावई पण लाखात एक आहे हां. यावरती कला सांगते हो ना जावई लाखात एक आहे, 2 दिवस जा आणून सोडशील त्याला घरी. यावरती संगीता म्हणते खबरदार हां, माझ्या जावयाबद्दल काहीही बोलायचं नाही आहे. कला म्हणते हे बरं आहे म्हणजे पोरगी समोर आहे तर लेकीचं कौतुक नाही तुला जावयाचं कौतुक का. असं म्हटल्यावरती संगीता आता मात्र कलाला जवळ घेते. नाही ग बाळा तुझं पण मला कौतुक आहे. आणि ती मायले की दोघीजणी गप्पा मारत असतात. तोपर्यंत इकडे अद्वैत सांगत असतो आत्या का बरं बोलवलेस तू मला. यावरती इकडे आता रोहिणी सांगते मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे या घरामध्ये राहुलची काळजी असणाऱ्या आपण 2च व्यक्ती आहोत, एक मी त्याची आई आणि एक तू. आपल्या दोघांच्या शिवाय राहुलची काळजी कुणाकुणाला नाही आहे. त्यामुळे राहुलने चूक तर केलेलीच आहे. म्हणजे नैनासोबत लग्न करून त्याचं आयुष्य पुरं बर्बाद होणार आहे. ज्या ह्याच्यातून तू सुटलास ना त्यात तो अडकत आहे. त्याला मूर्खाला कळलंच नाही. अद्वैत म्हणतो पण आत्या राहुलनेच चूक केलेली आहे ना, त्यामुळे राहुलला या चुकीचा परिणाम भोगावाच लागणार आहे. यावरती रोहिणी म्हणते हो ना मी या लग्नाला नकार पण देऊ शकतच होते, पण मी या लग्नाला नकार नाही दिला.
कारण ना मला ह्या घराचा मान मरातब जपायचा होता आणि त्यासाठी मी या लग्नाला नकार नाही दिला. पण मला असं वाटते की या सगळ्यामध्ये निदान राहुलचं भविष्य तरी सिक्युअर व्हावं. यावरती अद्वैत म्हणतो, आत्या तुला काय म्हणायचं आहे? यावरती रोहिणी सांगते, हे बघ मला फक्त एकच सांगायचं आहे की किमान त्याचं करिअर तरी व्यवस्थित व्हावं, यासाठी चांदेकरांच्या 2 पेढ्या ज्यांची नवीन आता लॉन्च होणार आहेत त्या तू राहुलच्या नावावरती कराव्या. असं म्हणत अद्वैतला रोहिणी आपल्या मनातला डाव सांगते आणि अद्वैत थोडासा हादरतो. तोपर्यंत इकडे पूजा संपन्न झालेली असते आणि सोहम म्हणतो, कलावहिनी तुला माहिती आहे का, म्हणजे आपल्या इथे रामनवमीच्या पूजेचा अजून एक महत्त्वाचा हे असतो. तो महत्त्वाचा हे म्हणजे या सगळ्यामध्ये आबानं आपल्याला एक छानपैकी गोष्ट सांगतात आणि या गोष्टीमुळे आबा आपल्याला दरवर्षी छान छान संदेश देत असतात. यावरती श्रीकांत म्हणतो, बाकी कुणाचं काय नि कुणाचं काय, पण आमच्या सोहमचं लक्ष एकतर प्रसादाकडे किंवा आबांच्या गोष्टीकडे. रजनी म्हणते, हो छोटा आहे तो, त्याला आवडतात आबांच्या गोष्टी. आबा म्हणतात, हो आज तुम्हाला राम जन्माची गोष्ट सांगणार आहे. म्हणजे राम राजा हा कसे त्याचे वडील दशरथ हे छानपैकी न्यायप्रियतेने आपलं राज्य करत होते, पण याच्यामध्ये त्यांची पत्नी कैकई यांनी त्यांना कसा वनवास भोगायला लावला याची कथा आता आबा सांगायला सुरुवात करतात. कैकई म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून या रोहिणीचंच प्रतीक असते. आबा सांगतात, त्या रामराज्यामध्ये एकच अशी बाई होती की जिच्यामुळे रामराज्य डळमळीत झालं, ती म्हणजे कैकई. इकडे कैकई म्हणजेच रोहिणी आता अद्वैतला सांगत असते, हे बघ अद्वैत, काहीही झालं तरी माझ्या मुलाचं भवितव्य मला सिक्युअर करावं असं वाटतं आणि त्यात काही चुकीचं आहे का? अद्वैत म्हणतो, नाही आत्या चुकीचं काही नाही आहे, पण आबांशी बोलून. यावरती रोहिणी म्हणते, आबांशी काही बोलू नको. तुला जर वाटत असेल की तुझ्या भावाचं आयुष्य सुखरूप व्हावं किंवा त्याचं करिअर तरी मार्गी लागावं, एकतर या नैनासोबत लग्न करून त्याच्या आयुष्याची तर वाट लागणारच आहे, पण जर तुला वाटत असेल की त्याचं करिअर तरी सेट व्हावं तर हे तू करशील. आणि इतकंच नाही तर यापुढे चांदेकरांच्या याच्यामध्ये जे काही निर्णय घेतले जातील ना, ते निर्णय घेण्याचे अधिकार राहुलला सुद्धा असतील, हे सुद्धा तू याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे आणि ते सुद्धा तू मान्य करायला पाहिजेस. असं म्हणत एक एक डिमांड वाढवत रोहिणी आता अद्वैतला अडकवण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैत विचार करत असतो, आत्याच्या या मागण्या मान्य केला तरी प्रॉब्लेम, नाही केला तरी प्रॉब्लेम. इकडे आबा सांगत असतात, ही कैकई काही अगदीच वाईट नव्हती, तिचं रामावरती प्रेम होतं, पण तिचं आपल्या मुलावरती जास्त प्रेम होतं. आपल्या मुलाला कशी प्रॉपर्टी मिळेल, आपला मुलगा या सगळ्यामध्ये कसा काय पुढे जाईल, हेच तिच्या डोक्यामध्ये असल्यामुळे ते दशरथ राजाकडून 2 वचनं घेतली आणि त्याच वचनामुळे रामराज्याची पूर्ण वाट लागली. असं म्हणत आता मात्र आबा सगळी गोष्ट समजावून सांगत असतात आणि ही कैकई म्हणजेच रोहिणीरूपी कैकई इकडे आपली 2 वचनं पूर्ण करत असते. ती अद्वैतला सांगत असते, तू मला वचन दिलं होतंस, त्या वचनापोटी मी लग्नाला तयार झाले, म्हणजे आपल्या चांदेकरांची इब्रत तुळीला मिळू नये म्हणून मी लग्नाला तयार झाले होते. मग तरीसुद्धा आता तू तुझं वचन पाळण्याची वेळ आली, तू मला वचन दिलं होतंस. असं म्हणत ती त्याच्या वचनाची आठवण पुन्हा करून अद्वैतला आपल्या वचनात अडकवण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत इकडे आबांची गोष्ट चालू असताना कलाच्या डोक्यामध्ये विचार येतो, हा आगाऊ गेलाय कुठे आणि रोहिणी आत्या पण नाही आहेत, म्हणजे आत्तापर्यंत हा आगाऊ इथेच होता, आत्ता अचानकपणे हा कुठे गेला असेल, मला तर काही कळत नाही आहे. आणि ती विचार करते, मला अद्वैतला पाहायलाच पाहिजे, कुठे गेला असेल अद्वैत. असं म्हणत ती आता उठते आणि अद्वैतला शोधण्यासाठी इकडे तिकडे जाते आणि विचार करते, रोहिणी आत्याने त्यांना बोलवले म्हणजे उगाचच काहीतरी चुकीचं व्हायला नको. तिच्या मनात संशयाची पाल चुकते. इकडे आबा गोष्ट सांगत असतात, त्याच वेळेला कला मात्र उठते आणि अद्वैतचा शोध घ्यायला लागते. अद्वैतचा शोध घेत ती रूमच्या दिशेने येते. रूममध्ये रोहिणीची कटकारस्थानं चालूच असतात. रोहिणी सांगत असते, अद्वैत हे घे, पेपरवरती तू सही कर. असं म्हणत ते अद्वैतला पेपरवरती सही करायला सांगते. आता अद्वैतने पेपरवरती सही करणार तेवढ्यात तिथे कला बाहेर येऊन उभी राहते. रोहिणीचं हे वाक्य कलाच्या कानावरती पडतं की या 2 पेढ्यांचे कारभार हे ह्याच्यापासून राहुल बघेल, यापुढे सगळे कारभार राहुल बघेल आणि याच्यामध्ये जो निर्णय घ्यायचा तो पहिल्यात राहुलचा असेल. तू या सगळ्यासाठी मान्य कर, या नवीन लॉन्च होणाऱ्या पेढ्या राहुलच्या नावावरतीच व्हायला पाहिजेत. कला हे ऐकते आणि बरे बापरे, रोहिणी आत्यांचा हा डाव आहे का? आणि हा चांदेकर बाकी काही न वाचता त्याच्यामध्ये लगेचच तो सही केल्यानंतर तर काय करायचं?
असा विचार करत आता मात्र इकडे कला विचार करते, नाही नाही, मला शांत बसून चालणार नाही, मला ही घटना आबांच्या कानावरती घातली पाहिजे, पण त्याआधी मला ही घटना थांबवली पाहिजे. असा विचार करत पुढचा मागचा विचार न करता ती अद्वैतला आवाज देत आत येते. तिला पाहिल्यावर ती रोहिणीचे धाबे दणाणतात. आता ही आली म्हणजे माझा प्लॅन फ्लॉप होणार. रोहिणी म्हणते, तू तू इथे कशाला ग आलीस? यावरती कला म्हणते, काही नाही, आबांनी खाली तुम्हाला बोलवलेलं आहे, आबा तुम्हाला खाली बोलवतायत, चला, म्हणजे पूजा आहे ना. अद्वैत, तू इकडे काय करतोय? चालले कर, चल खाली. यावरती रोहिणी म्हणते, तुला इथे कोणी यायला सांगितलंय का? आमचं इथे महत्त्वाचं काम चाललंय. यावरती कला सांगते, एक काम करूया, तुम्ही नंतर ही कामं करा, पण आधी आपली पूजा चालू आहे ना, त्यासाठी खाली चला. आणि हे काय अद्वैत, तू पेपरवरती सह्या करतोयस का? तू पेपरवरती जर का सह्या करत असशील तर मला असं वाटतंय तू ते पेपर नीट वाचून घे, कारण तू इतका मोठा बिझनेसमॅन आहे, ते पेपर वाचल्याशिवाय सह्या करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं म्हणत ती अद्वैतला अलर्ट करते. रोहिणी म्हणते, तू आता माझ्यावरती संशय घेणार? बघितलंस अद्वैत, म्हणजे माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. ही कालची आलेली मुलगीसुद्धा माझ्यावरती अविश्वास दाखवते. तुला कळते का, घरामधले तर कुणी माझ्यावरती विश्वास ठेवत नाही, पण ही मुलगी जिला घरात काडीची किंमत नाही ती मला आता अविश्वास दाखवते. यावरती कला म्हणते, अविश्वास दाखवण्याचा काही प्रश्नच नाही रोहिणी आत्या. मी तुमच्यावरती अविश्वास का दाखवेन? मी अविश्वास दाखवत नाही आहे, मी फक्त याला सांगते की तू बघ, वाच आणि सही कर. म्हणजे मोठे मोठे पेपर तर तो वाचूनच सही करतो ना. यावरती रोहिणी म्हणते, त्यात काय लिहिलंय हे मी त्याला सांगितलंय, तू इथे पडण्याची गरज नाही. पण कला हार मानायला तयार नसते. कला अचानक ते पेपर उचलते आणि चल चल चांदेकर, आबा खाली वाट पाहत आहेत तुझी, खाली चल. खाली सगळ्यांनी रामनवमीचं पूजन केलंय, तिकडे सगळ्यांनी पूजा करा, नैवेद्य घ्या आणि त्यानंतर हे पेपर काय करायचे ते बघा. हे पेपर ठेवा तुमच्याकडे रोहिणी आत्या, हे पेपर नंतर अद्वैतकडून साईन करून घ्या. असं म्हणत रोहिणीचा बनवलेला सगळा प्लॅन कला एका क्षणात येऊन विस्कटून फ्लॉप करून टाकते. रोहिणी विचार करत असते, कडमडायला ही कला आली तरी कुठून? का हिला कडमडायला इकडे यायचं होतं? असं म्हणत रोहिणी आता स्वतःवरती चिडते आणि आता ते पेपर हातात घेणार आणि इकडे डाव पूर्णपणे फ्लॉप व्हायला निघणार. तितक्यात अद्वैत माती खातो. अद्वैत म्हणतो, 1 मिनिट, माझ्या एका सहीने जर का राहुलचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचत असेल किंवा राहुलचं आयुष्य हे सवारत असेल किंवा राहुलच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळत असेल तर मी सही करायला तयार आहे. आणि एका क्षणात कलाने रचून आणलेला सगळा डाव मूर्ख अद्वैतने फ्लॉप केलेला असतो. तो ते पेपर कलाच्या हातातून काढून घेतो आणि म्हणतो, आत्या थांब, मी सही करायला तयार आहे. आणि फायनली पुढचा मागचा कोणताही विचार न करता तो सही करून पण टाकतो. कला विचार करते, काय मूर्ख आहे हा, इतका मोठा बिझनेसमॅन पण पुढचा मागचा विचार न करता सही करतोय. इकडे आता रोहिणी विचार करते, कला बघितलंस ना तुझा प्लॅन कसा फ्लॉप केला ते. इकडे आबांनी कैकेयीची गोष्ट सांगून कैकेयीने कसं रामराज्यामध्ये सुरुंग लावला हे सांगत असताना इकडे सुरुंग लागलेला असतो. चांदेकरांच्या प्रॉपर्टीचे हिस्से झालेले असतात. आबांना न सांगता अद्वैतने सगळे 2 हे राहुलच्या नावावरती केलेले असतात. रोहिणी म्हणते, खरं सांगू अद्वैत, प्रत्येक घरामध्ये तुझ्यासारखा एकतरी भाऊ पाहिजे. म्हणजे तुझ्यासारखा भाऊ जर प्रत्येक घरात असेल ना तर प्रत्येक घराला एक अशी स्वतःची आपली काहीतरी स्थान राहील. प्रत्येक माणसाला आपला कर्तव्याचा किंवा आपल्या अधिकार मिळतील. खरंच अद्वैत, तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. असं म्हणत इकडे आता रोहिणी अद्वैतला गोडगोड बोलून आपल्या झाशामध्ये घेते, पेपर घेऊन खाली जाते, तू पण खाली ये असं म्हणते. मग मात्र रोहिणी निघून गेल्यावरती कला अद्वैतला काही सांगण्याचा प्रयत्न करत असते तर अद्वैत म्हणतो, चल आता खाली जायचं आहे ना, तूच तर आत्ता बोलवायला आली होतीस ना. कला विचार करते, किती मूर्ख आहे हा, म्हणजे झालेला प्लॅन ह्यांनी फ्लॉप केलाय आणि आत्ता हा पुन्हा खाली जाण्याच्या गोष्टी करतोय. कलाला खूप राग येतो आणि ती आता चिडून बघते आणि हे मला आबांच्या कानावरती घालायलाच पाहिजे आणि हे पेपर रद्दच करायला पाहिजेत असा विचार करते. तोपर्यंत रोहिणी खाली येते. रोहिणी खाली आलेली असते पण ती इतकी खुश असते, तिला आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. ती सांगते, या आमच्याकडे परत नेहमी जेव्हा रामनवमीचा उत्सव असतो तुम्ही येत जा. असं म्हणत आलेल्या बायकांना ती अगदी छानपैकी स्वागत करते. तेवढ्यात तिथे आता त्यांचा काम नोकर येतो आणि त्याला सांगते, हे बघ 2 किलो काजू कतली आण जा. त्यावरती रजनी म्हणते, अगं रोहिणी, कशाला काजू कतली? म्हणजे ना
खूप सारी मिठाई आहे, पाहुण्यांनी पण येताना मिठाई आणले आणि आपल्या घरातली पण मिठाई आहे, अजून काजू कतली कशाला? रोहिणी म्हणते असू दे, मला हवे ही. असं म्हणत आता मात्र रोहिणी इकडे काजू कतली आणायला पाठवते. तेव्हा सरोज विचार करते आज कसला हिला आनंद झालाय, म्हणजे हिला कधी आनंद होईल, काय होईल काहीच कळत नाही. तोपर्यंत इकडे रोहिणी राहुलला पेपर दाखवते. बघितलेस का? यावरती राहुल म्हणतो काय, आबांनी दिली ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती? यावर रोहिणी म्हणते हळू बोल, आबांनी नाही प्रॉपर्टी दिलेली आहे, मी अद्वैतकडून घेतले. तू अजिबात इकडच्या तिकडं काढीला कळून देऊ नकोस, हे फक्त सिक्रेट आपल्याचंच राहणार आहे. असं म्हणत रोहिणी डाव साधते. इकडे आता राहुल भलताच खुश होतो. तोपर्यंत कला येऊन आता अद्वैतला सांगते, हे बघ तू जे केलंस ना ते चुकीचं आहे, तू ते पेपर कॅन्सल कर, आबांना बोल आणि ते पेपर कॅन्सल करून घे, कारण या सगळ्यामध्ये चांदेकरांना खूप मोठा धक्का बसेल. यावरती अद्वैत चिडतो आणि तू मला सल्ला देणार, गप्प बस, स्वतःला काय माझी बायको समजायला लागलीस का? तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे. यावरती कला म्हणते मी विसरलेच होते की मी खरंच तुझी बायको नाही आहे किंवा या घरची कुणीच नाही आहे. असं म्हणत कला निघून जाते. अद्वैतला वाईट वाटतं आपण तिला बोलल्याबद्दल.